महापुरुषांना, ज्यांनी ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, मानवाच्या उत्थानासाठी कार्य केलं, अशा सर्व महामानवांना, महामातांना क्रांतिकारी विनम्र अभिवादन। जंगलात राहणाऱ्या आदिवासींना माणूस म्हणून जगण्याचा खरा हक्क आणि अधिकार देणारे विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आदिवासी क्रांतीचे तमाम सर्व जननायकांना कोटी कोटी विनम्र अभिवादन। ते एक आता डायलॉग सोशल मीडियावर फार व्हायरल झाला। काळे सर, काय होतं तुम्ही सकाळी सांगितलं डायलॉग? आता सकाळी तुम्ही व्हिडिओ बनवला, ते आंदोलनला लोकांना आवाहन केलं, ते काय नाही होते? अधिकार के लड़ाई में किसी को निमंत्रण नहीं भेजे जाते, अधिकार के लड़ाई में किसी को निमंत्रण नहीं भेजे जाते, जिसका जमीर जिंदा है वो खुद में खुद यहाँ चले आते हैं। म्हणून आज आलेल्या माझ्या तमाम आदिवासी बांधवांना माझा क्रांतिकारी सलाम, क्रांतिकारी जय भीम, आम्ही जय बिरसा करतो। आज महाराष्ट्रामध्ये आपण बघत आहे की हैदराबाद गॅजेट लागू झाल्यामुळे मराठा समाजाला, ओबीसी समाजाचं आरक्षण मिळण्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत। त्याबाबत दिनांक 2/9/2025 रोजी माननीय जरांगे पाटील यांना आरक्षणची समिती नेमली, त्या समितीने त्यांना एक शासन निर्णय दिलेला आहे आणि त्यांना सांगितलं की हे हैदराबाद गॅजेटमध्ये ज्या नोंदी असतील त्यांच्या आधारे मराठा समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे। एकीकडे जरा मनोज जरांगे पाटील आणि तमाम मराठा समाजाचे अभ्यासक असं म्हणतात की हा जी आर आम्हाला कळाला नाही। काय म्हणतात की हा जी आर आम्हाला कळाला नाही, आम्हाला वाटतं की शासनाने आम्हाला फसवलेलं आहे। एकीकडे ओबीसी समाजाचे नेते म्हणतात की हा जी आर आम्हाला सुद्धा कळाला नाही की आम्हाला याच्यातून आरक्षण भेटते का नाही भेटते, का आमचं आरक्षण याच्यातून जाते का नाही जाते, आम्हाला समजलं नाही। एकीकडे ओबीसी समाज संभ्रमित आहे, एकीकडे मराठा समाज संभ्रमित आहे आणि यांना इकडून कुठून कळालं की याच्यातून आम्हाला आदिवासीचं आरक्षण भेटते। मनात बोललं का? यांना इथून कुठून कळालं की आम्हाला आदिवासीचं आरक्षण भेटू शकते? हे हैदराबाद गॅजेट 1920 आहे आणि 1930 ला जेव्हा दुसरी गोलमेज परिषद झाली होती तेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने SC/ST ची लिस्ट बनवलेली आहे आणि त्या लिस्ट मध्ये कुठेही बंजारा समाजाचं, धनगर समाजाचं, गोसावी समाजाचं, गोपाळ समाजाचं कोणाचंही नाव आमच्या बापानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याच्यामध्ये घेतलेलं नाही। तर तुमचं नाव घेतलं नव्हतं तर मग तुम्ही कुठे होते? तुम्ही इकडे खुल्या प्रवर्गामध्ये आणि आता आलेल्या सगळ्या ओबीसी प्रवर्गामध्ये होते। आणि मग काय झालं ते मूळ वाद कशामुळे सुरू झाला? धनगर आरक्षणाचा विषय तर केव्हा संपलेला आहे। मुंबई हायकोर्टाने धनगर आरक्षणाचा मुद्दा रिजेक्ट केला, त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये गेले, सुप्रीम कोर्टाने रिजेक्ट केला। त्यामुळे धनगर समाजाने तर आदिवासी आरक्षणाचा दावा आणि आदिवासी आरक्षणासंदर्भात मोर्चा आंदोलन अजिबात करूच नाही। आणि यानंतर जर कोणत्या धनगर संघटना आणि धनगर समाजाचे नेते रस्त्यावर उतरून आदिवासीच्या ताटातला घास घेण्याचा हिसकावण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावर माननीय मुंबई हायकोर्टाचा अवमान केला, माननीय सुप्रीम कोर्टाचा अवमान केला म्हणून सगळ्यात पहिले यांची याचिका, अवमान याचिका दाखल कराल तर मी केल्याशिवाय राहणार नाही, हे धनगर समाजाच्या नेत्याने समजून घेतलं पाहिजे। मग ते कोणी आमदार, खासदार असो, कोणत्या संघटना असो। दुसरी गोष्ट सांगतो मी तुम्हाला की बंजारा समाज आदिवासी आरक्षणावर दावा कोणत्या आधारे करतायत? मधात घोषणा माझी करून बंजारा समाज कोणत्या आधारे आदिवासी आरक्षणावर दावा करतायत की आम्हाला आंध्र प्रदेश मध्ये आम्ही अनुसूचित जमातीमध्ये आहे, आम्ही तेलंगणामध्ये अनुसूचित जमातीमध्ये आहे। आताचा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश हे मागे दोन्ही एकच होते, आता तेलंगणा वेगळा झाला। म्हणजे तेलंगणा आणि आंध्र जरी असला तर ते एका राज्यामध्ये एसटी मध्ये होते, आता म्हणतात आम्ही 2 राज्यामध्ये एसटी मध्ये झालो। पण याच्यामध्ये असं आहे की तुम्ही या 2 राज्यामध्ये जरी एसटी मध्ये असला तर अनेक महाराष्ट्रातील राज्यामध्ये तुम्ही एससी मध्ये आहात, अनेक महाराष्ट्रातील राज्यामध्ये तुम्ही ओबीसी मध्ये आहात, अनेक महाराष्ट्रातील राज्यामध्ये तुम्ही व्हीजेएनटी मध्ये आहात, अनेक भारतातील राज्यामध्ये तुम्ही खुल्या प्रवर्गामध्ये आहात आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही डायरेक्ट खुल्या प्रवर्गामध्ये आहात। तुमचा गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बे इंडिया रिपोर्ट 1950 नुसार तुमचा लमानी जात म्हणून 53 नंबरवर तुमचा नोंद आहे। मग एवढं सगळं असल्यावर तुम्हाला कसं आरक्षण भेटू शकते का? परंतु या हैदराबाद गॅजेटच्या चुकीचा अर्थ काढून हे आदिवासी आरक्षणावर दावा करणारे आहेत। याच्याहून जर सगळ्यात मोठा जर दोषी कोणी असतील तर ते म्हणजे यांना पाठिंबा देणारे आमदार आणि खासदार आणि मंत्री आहेत।
त्या मंत्र्यांनी जेव्हा त्या आमदारांनी जेव्हा त्या खासदारांनी सभागृहामध्ये आमदाराची शपथविधी घेतला होता टारपे साहेब या ठिकाणी, टारपे साहेबांना माहिती आहे की शपथविधीमध्ये काय म्हणलं जातं की आम्ही या संविधान विरोधी कोणतेही कृत्य करणार नाही आणि संविधानाला कुठं घाला करण्याचं काम, कोणतंही गैरवर्तन आमचेच लोक करणार नाहीत। आणि त्या पद्धतीने जर चालत असेल, त्या पद्धतीने जर हे अशा पद्धतीने चालत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा संविधानामध्ये तरतूद